थेट दृश्य आपण बघू शकतोय विधिमंडळ परिसरातली। या ठिकाणी विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ते इथे आंदोलन करतात। चंदा लो धंदा दो जी एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला होता आणि त्यानंतर आता त्यावरून सुद्धा या ठिकाणी विरोधकांनी निशाणा साधल्याचं दिसतंय। आणि त्याचबरोबर वेगवेगळे मुद्दे आहेत। स्मार्ट मीटरचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जनतेचा पैसा दरिया देणाऱ्या सरकारचा, जनतेचा पैसा दरिया देणाऱ्या सरकारचा, जनतेचा पैसा दरिया देणाऱ्या सरकारचा, प्रीपेड मीटर ग्राहकाच्या डोक्यावर बसवणाऱ्या सरकारचा, प्रीपेड मीटर ग्राहकाच्या डोक्यावर बसवणाऱ्या सरकारचा, शक्तीपीठ महामंडळ करणाऱ्या सरकारचा, वीज दर वाढवणाऱ्या सरकारचा, पेपर फुटी न रोखणाऱ्या सरकारचा, वीज दर वाढवणाऱ्या सरकारचा, पेपर फुटी न थांबवणाऱ्या सरकारचा, प्रीपेड मीटर ग्राहकाच्या डोक्यावर बसवणाऱ्या सरकारचा। चंदा दो, 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 चंदा दो। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। स्मार्ट मीटरचा जो निर्णय झाला आहे ते कोणासाठी? अदानीच्या फायद्यासाठी असं म्हणत या ठिकाणी बॅनरबाजी केली जाते विरोधकांकडून। विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतोय। आज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत आणि त्यांनी सुरुवातीलाच हे कामकाज सुरू होण्याच्या आधीच वेगवेगळ्या मुद्द्यांचे बॅनर घेऊन इथं आंदोलन केल्याचं दिसतंय। भ्रष्टाचारात नंबर 1 महायुती सरकार, आणखी कोण असं म्हणत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केल्याचं दिसतंय। भोईवाडा गाव पुनर्विकासाचं झालं काय? नगर विकास विभागाचं करायचं काय? असे सवाल या ठिकाणी विचारण्यात आले आहेत। तर विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत। यामध्ये विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील जे आमदार आहेत ते आक्रमक होताना दिसून येत आहेत। त्यांची प्रतिक्रिया सुद्धा येण्याची शक्यता आहे। कामकाज अगदी काही मिनिटांमध्ये सुरू होते आणि त्याआधी विरोधक आक्रमक झाले। दरम्यान त्यांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याशिवाय इतरही नेते आपल्याला दिसत आहेत। आता विरोधकांचं हे आंदोलन संपलेलं आहे कारण कामकाज सुरू होत आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विनोद, अधिवेशन सुरू आहे पावसाळी, मात्र दर वेळेला वेगवेगळे मुद्दे घेऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करताना दिसत आहेत। अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत विरोधक। आज कोणकोणत्या मुद्द्यांवरून हे आंदोलन झालं? विरोधी पक्ष नेत्यांचं आज आंदोलन विधिमंडळाच्या पाहता आणि त्यामध्ये स्मार्ट मीटर हा प्रमुख विषय या ठिकाणी घेण्यात आला। स्मार्ट मीटरचा विरोध विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि स्मार्ट मीटर कोणासाठी? तर उद्योजकांच्या फायद्यासाठी असा या कम्युनिकेट करण्यात आला आणि काँग्रेस पक्ष आणि महाविकास मित्र पक्ष यांनीही आज स्मार्ट विरोध केला आहे। दुसरा विषय यामध्ये मुंबईची जागा आहे, एकाच काही विषय ठिकाणी महत्वाचा होता आणि या मुद्द्याला घेऊन आवाज उठवणार आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसतोय। आता सत्ताधारी याला कसं उत्तर देतात तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।